आहे, जर माझा मुलगा त्याचे दोषी असेल तर माझ्या मुलावर कारवाई झाली पाहिजे. घटना आहे, या घटनेचा कुणीही समर्थन करणार नाही. मी या घटनेचा निषेध करतो, या घटनेचा निषेध तर करतो, पण या घटनेतून जी की दरी निर्माण होती किंवा जी काय होतं ते सुद्धा थांबलं पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. मला एकच सांगायचं आहे की या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील, जे बी कोणी, त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर अटक त्यांना झाली पाहिजे. अटक होऊन त्यांचं पूर्ण लवकरात लवकर त्यांच्यावर जी काय सजा लागते ती सजा लागली पाहिजे. नियमाप्रमाणे जी त्यांच्यावर कारवाई ती केली पाहिजे. पण याच्यामध्ये अननेसेसरी कुठल्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं वातावरण कुणी तयार करू नये. आता ह्याच्यावर कोण काय काय करतंय मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. आता ते हा त्यांचा विषय, त्यांचं म्हणणं विषय आहे. पण माझं म्हणणं की जी कोणी दोषी असेल त्या दोषीवर कारवाई व्हावी. दोषीवर कारवाई करा, अटक करा. सरकार तुमचं, पोलीस तुमचे, सगळं तुमचं, तुम्ही करा. कुणाला फोन केला? पोलिसांना. मग पोलीस कुणाचे आहेत? पोलीस कुणाचे आहेत? तुमचं सरकार आहे, सरकारचेच पोलीस आहेत का नाही? मग सरकारचे पोलीस आहेत तर सरकारनं पोलिसाला विचारावा. बरं, त्याच्यावर तुमच्या पोलिसावर तुमचा भरोसा नसेल, समजा जी लोक आहेत त्यांनी पोलिसावर भरोसा नसेल तर माझे CDR काढा, माझ्या मुलाचे CDR काढा. माझा CDR तुम्हाला लॉ पॉईंटवर काढता येत नसेल तरी मी तुमच्या माध्यमातून त्यांना परवानगी देतो की तुम्ही माझा काढा, नका माझी परवानगी, माझी परवानगी तुम्हाला काढा माझा बी CDR. मुलाचाच काय, माझ्यावर बी आरोप केला अगोदर, माझाही काढा जर आमचे CDR असते. मग तर जे कुणी आता काय भाषण चेतावणीपर करतायत, जे कुणी बोलतात त्यांचे CDR आता काढावं लागतील. त्यांना कोण कोण बोललं आहे, कुणाकुणाच्या फोनवरून कोण कोण कुठं कुठं बोललं आहे हे बी काढावं लागेल. PIनं सुद्धा खरं सांगावं लागेल की तुम्हाला आता कुणाचा फोन येतोय. मी आज तागायत आत्ताच्या क्षणापर्यंत सुद्धा कुठल्या PIला, पोलीसला, कुणाला फोन केला आहे का? मी SP साहेबाला विचारून घेतलं किंवा ह्याची काय सत्य परिस्थिती, लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगा काय झालं आहे. हे फक्त SP साहेबांना मी बोललो, बाकी PIला बोललो नाही, तिथल्या लोकलच्या आणखी काही नाही. मला SPकडनं मी MP म्हणून, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून माझी जबाबदारी SPना बोलणं आहे. माझ्या जिल्ह्यात काय झालं सांगा. मी SPना विचारलं काय झालं ते सांगा. SP साहेबांनी मला ब्रीफ केलं आहे की काय झालं. मग त्यावेळेस काय माझ्या मुलाचं नाव आलेलं नव्हतं किंवा SP साहेब काय नाही म्हणजे परवा दिवशी विचारलं नेमकं काय झालं. मग त्याच्यानंतर आता पुन्हा हळूहळू ॲड झालं हे जे त्याला. मग आता त्याचेच जर दोषी असेल तर होईल. आता मी जर दोषी नसेल किंवा काही नसेल तर जे कोणी हे भडकावत आहेत, जे कोणी करतायत, कुटुंबाच्या आड दडून जर कोणी काही करत असेल तर त्याच्यावर कारवाई पोलीस काय करणार हे सुद्धा कळायला पाहिजे. आता मी तुम्हाला मीडियाला कोणाला ह्याच्यावर का बोलत नव्हतं, मला कुठल्या ॲक्शनला रिॲक्शन करायची नाही, माझा जिल्हा मला शांत ठेवायचा. आता मी एवढं बोललो की त्याच्यावर आणखी भांडवल होईल, त्याच्यावर राजकारण होईल, माझे हितचिंतक आहेत ती वेगळं बोलतील, पुन्हा तिसरं कोणतरी काहीतरी बोल. पण कुणी जर कुठं जर काही असेल तर दोषीवर कारवाई झाली पाहिजे का? तर झालीच पाहिजे. त्यांच्यावर त्यांना जी शिक्षा द्यायची ती दिलीच पाहिजे, तर दिलीच पाहिजे. हे बघा, आता जे तुम्ही सांगताय ना आरोपीचे फोटो, जे ती एक आरोपी माझा जर कुणी करत असेल, मला माहीत नाही, मी कधी बघितलं नाही, जर माझा कुणी करत असेल तर मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे जे की तुम्हाला मीडियाला सगळ्याला कळेल की ज्याच्यामध्ये हे सॉरी जे की हे आहेत, जे एक बॅनर आहे आणि बॅनरवरती फोटो आहेत की ज्या फोटोवर आरोपी जो ज्याचा मर्डर झाला तो आणि ज्यांची की ॲट्रॉसिटी म्हणतो तो, अशा तिघांचा एकत्रित फोटो एका बॅनरवर आहे. मग ती तिघं मित्रच होते. आता फोटोला काय कुणाबरोबर, कुणाचे त्या खराताचे फोटो किती जणाबरोबर आहेत. आता मी म्हणलो का आरोपीचा माझ्याबरोबर फोटो नाही असेल ना, तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता हा नाही. त्याला जो आहे गुन्हेगार आहे, त्याचं काय, त्या गुन्हेगार जर असेल तो माझ्याबरोबर फोटो असेल नाही, माझा कोण, मी म्हणतो माझा मुलगा असेल तरी त्याच्यावर करा. पण एवढं नीच वृत्तीचं राजकारण करू नका. आणि माझ्या मुलाचं वय किती, काय किती जणाला कुठं बोलला आहे, किती गुंड प्रवृत्तीत राहिला आहे, कुठं पोलीस स्टेशनला, कुठे धापड थुपड, कुणाला शिवी, किती वागतोय. अरे जरा स्वतःची जनाची नाही मनाची ठेवा. मुलाचं नाव कशाला, ठीक आहे मी आहे ना एकटा राजकारण करायला, राजकारण करणं मी खंबीर आहे, माझ्यावर काय असायचं म्हणजे माझ्या मुलावर आलं की मी विनाकारण असं म्हणजे काय राजकारण करतं. एवढं वाईट प्रतीचं राजकारण कोणी करू नये. माझा मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण जर नसेल तर जे आरोप करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, मला त्याच्यातलं नाही सांगता यायचं. मी इथं आहे, त्यांची काय मागणी पोलीस सांगू शकतात. तुम्ही पोलीसला विचारा, तुमच्या प्रतिनिधींना पोलीस स्टेशन पाठवा. मला त्यांची पण जी मला मीडियातून काही मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काय कुणाच्या बाईट ऐकतोय, कुणाचं बोलणं ऐकतोय, त्याच्यात म्हणजे एकेरी पद्धतीनं बोललं जातं, मला शिव्या दिल्या जातात. मला तर जाऊ द्या, ज्या पोलीस उभे त्या पोलीस स्टेशनच्या PIला शिव्या दिल्या जातात, त्यांच्यासमोर हेच म्हणजे पोलीस यंत्रणेचा अधिकार केला जातो. काय असे ठीक आहे, जर तुमच्यावर अन्याय झाला असलं ते करणं त्यांचा अधिकार आहे, लोकशाही त्याचा विषय नाही. कुणाला वेटी धरलं जाते का काय केलं जातं का हा विषय वेगळा आहे. पण या सगळ्या गोष्टीची कुठंतरी एक विषय झाला पाहिजे. काय करायचं आहे तर काही करून हे असं करा. मग आता तुमच्या सभागृहात
इथं सभागृह चालू आहे, इथं गृहमंत्री येते, इथं सगळे फक्त काहीतरी स्टंटबाजी आणि काहीतरी वातावरण व्हावा अशी पद्धत आहे. जर माझा मुलगा त्याचे दोषी असेल तर माझ्या मुलावर कारवाई झाली पाहिजे. आज धनंजय का करू नये त्याने? लोकप्रतिनिधी आहेत ते, ज्या जिल्ह्यातून ते प्रतिनिधी करतात त्या जिल्ह्यातली घटना आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल दोषीवर आरोप व्हावा. मी पण मागणी करतो. मी कालच केली मागणी सोशल मीडियाला, कारण माझा हाऊस चालू नाही किंवा हाऊसमध्ये मला असं जसं स्टेटच्या हाऊसला बोलता येतं तसं आमच्या सेंट्रलच्या हाऊसला असलं की उठलं की बोलता नाही येतं आम्हाला. इथं औचित्याच्या मुद्द्यावर तुम्हाला परवानगी मिळते बोलतात किंवा ते बोलले तर ते बोलले ते चूक काय बोलले, त्यांनी मागणी केलीच पाहिजे. त्यांनी असं कुठं म्हणलं की काही दुसरं वेगळं. त्यांनी म्हणलं की दोषीवर कारवाई करा, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा, तर केलीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्यांची तर आहे तर कौतुक आहे, मी त्यांचं स्वागत करतो. केलीच पाहिजे, मी पण करतो. शेवटचा प्रश्न त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं असं नाही, त्यांनाच विचार.